हा धार पवार ग्रुपने मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी मनापासून सर्व पवार कुटुंबांचं, सर्व पवार परिवाराचं खरं तर अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगले कार्यक्रम घेता, पण माझ्यासारख्या छोट्या माणसाला पुरस्कार देता त्याबद्दल मी मनापासून आभारही व्यक्त करतो. आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मी पुण्यातली गुन्हेगारी बघितली होती. गुन्हेगारी खूप वाढत होती. आजची पुण्यातली गुन्हेगारी वाढलेली तुम्ही बघताय. ही गुन्हेगारी कशी कमी करता येईल ह्याच्यावर आम्ही फोकस केला. जी तरुण मुलं आपण म्हणतो युवा शक्ती, राष्ट्रशक्ती, उद्याची महासत्ता आहे, पण महासत्ता अमेरिका पण आहे जिथं गोळीबार होतात, पण ह्या महासत्तेपेक्षा आपल्याला महान राष्ट्राकडे जाणे गरजेचं आहे. आणि मग अशा पद्धतीने गुन्हेगारीवर काम करताना आम्ही गुन्हेगारांचं पुनर्वसन केलं. गुन्हेगार सुधारले, गुन्हेगार मुख्य प्रवाहात आले, त्यांनी गुन्हेगारी सोडली. डॉक्टरांची मुलं जशी डॉक्टर होतात, वकिलांची मुलं जशी वकील होतात, तशी गुन्हेगारांची मुलं आर्थिक परिस्थिती अभावी गुन्हेगारी क्षेत्रात जातात. ह्या मुलांना आम्ही शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलं. तिथंही डॉक्टर मिलिंद भोये असू देत, प्रताप परदेशी असू देत, शिरीष मोहिते असू देत, ह्या सर्वांनी आम्हाला मदत केली आणि तिथं चांगला एक उपक्रम आमच्या माध्यमातून सुरू झाला आणि पुढची पिढी गुन्हेगारी क्षेत्रात जाण्यापासून वाचली. त्यानंतर ज्या तरुण मुलांना गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण वाटतं अशा मुलांमध्ये शाळा, कॉलेज मंडळांमध्ये बर्गे साहेब असू देत, गायकवाड साहेब असू देत, यांच्या माध्यमातून आम्ही काही लेक्चर घेतली. याला ताकोले साहेबांसारख्या अधिकाऱ्यांचं पाठबळ मिळालं आणि ह्याच्यातनं गुन्हेगारी कमी होणार खूप चांगला परिणाम झाला. पुण्यातली गुन्हेगारी जी एका पोलीस स्टेशनला 350 गुन्हे व्हायचे ते 192 आले. गुन्हेगारी तुम्हाला माहिती आहे, अरुण गवळी, दाऊद इब्राहिमच्या पिक्चर पासून आपण चौकातल्या गुन्हेगारीपासून हे सगळं बघितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा नक्षलवाद तुम्हाला कोणाला माहीत नसतो. मग ह्या नक्षलवाद जो वाढत चालला होता तो देशाला धोका होता. मग ह्या नक्षलवादावर काम करण्यासाठी आम्ही वेगळं काम सुरू केलं आणि त्याचे परिणाम चांगले झाले. आज नक्षलवादी सरेंडर होता, तुम्ही सगळं बघताय, सरकारने लक्ष घातलंय. पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी 8.5-9 वर्षापूर्वीची. जेव्हा नक्षलवाद वाढला होता त्यावेळेस आम्ही तिथं गेलो. नक्षलवाद कसं कमी करायचं याच्यासाठी डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर सागर कवडे, डॉक्टर अभिनव देशमुख हे सर्व पोलीस अधिकारी आमच्याबरोबर काम करत होते, आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि त्याच्यात वेगवेगळे प्रयोग आम्ही राबवले. सरकारी व्यवस्थेतल्या ज्या त्रुटी असतात, ज्याच्यावर नक्षलवादी प्रोपोगंडा करतात, असे सर्व विषय त्याच्यात मग 2 व्हीलर ॲम्ब्युलन्स असू देत, तिथल्या शाळा ई-लर्निंग करणं असू देत, 72 गावात लाईट नेलेली आम्ही, स्वतःच्या पैशाने लाईट नेली आणि हे सगळे असे वेगवेगळे प्रोजेक्ट केले. आत्मसमर्पित नक्षलवादी जे आहेत त्यांच्या मुलांसाठी ई-लर्निंग सारख्या शाळा, बालवाडी सुरू केलेल्या आहेत. 33 पोलीस स्टेशनला आम्ही लायब्ररी चालू केलेली आहेत. असे वेगवेगळे प्रयोग तिथं खूप केलेत आणि त्याचा परिणाम असा झाला, ज्या नक्षलवाद्यांच्या हातात AK-47 होती, जेव्हा अभिनव देशमुख साहेब आणि संदीप पाटील किंवा सागर कवडे साहेब यांच्या इथं ते सरेंडर झाले, तेव्हा अशा 56 नक्षलवाद्यांनी हातातली AK-47 खाली ठेवून आमच्याकडे गांधी विचारांच्या परीक्षा दिलेल्या आहेत. ज्यांच्या हातात AK-47 होती त्यांच्या हातात पेन होता, ज्यांच्या डोक्यात हिंसा होती त्यांच्या डोक्यात अहिंसा होती, ज्यांनी 50 वर्ष आपले झेंडे जाळले त्या झेंडावंदन करतात. हा मोठा फरक ह्या आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वांनी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय की नक्षलवाद हा कमी होत चाललेला आहे. माझा प्रवास बघितला तर मी 10x10च्या रूम मध्ये मंडईसारख्या एरियात राहायचो आणि माझे वडील रस्त्यावर लिंब विकायचे. त्याच्यापासून मी हा एक अनुभव घेतलेला आहे की आर्थिक परिस्थिती अभावी किती गोष्टी आपण करू शकत नाही. मग मी बिझनेसकडे त्याच पद्धतीने लक्ष दिलं. आज माझ्याकडे 450 मुलं कामाला आहेत. आज माझी 4 शोरूम आहेत. माझं रिसॉर्ट आहे जे लंडन पार्लमेंटमध्ये त्याला अवॉर्ड मिळालेलं आहे, छावणी नावाचा रिसॉर्ट आहे. हे सगळ्या व्यवस्थित मी सामाजिक आणि आर्थिक ह्या दोन्ही गोष्टीचा मी समन्वय नीट साधला. मी तरुण मुलांना कायम सांगतो की तुम्ही सामाजिक काम करत असाल पण त्यावेळेस आर्थिक बाजू जमेची पहिल्यांदा करा, आर्थिक स्थिर स्थावर व्हा, नंतर तुम्ही सामाजिक कामात वळा. हे मी स्वतः अनुभव घेतल्यामुळे मी स्वतः सांगतोय. दुसरी गोष्ट, धार पवार घराण्यांचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो. धार पवार घराणं ह्यांनी खूप लाखो लोकांना एकत्र केलंय. मला आश्चर्य वाटतं की एवढे पवार खरंच आपल्या भारतात, आपल्या जगात आहेत का? त्या सर्वांना एकत्र करून त्यांचा कलागुणांना ते वाव देत आहेत आणि समाजात असे भरपूर घराणे आहेत, पण ही घराणी एकत्र आली पाहिजे. पण ह्याच्यात सर्वात एक मला आवडतं, हे सगळ्या 96 घराण्यामध्ये पासलकर घराणं बघितलं की त्यांचं सातत्य असतं, पण आज धार पवार घराण्याचं खूप मोठं सातत्य आज मी सारखं बघतोय. मी त्यांना एक आदर्श मानतो की अरे अशा पद्धती सगळी घराणे जर एकत्र आली, एकत्र कुटुंब संस्था ज्यावेळेस आपली कालबाह्य होत चालली, त्याच वेळेस पवार घराणे कुटुंब संस्था कशी जिवंत राहील याच्यासाठी काम करतं. मग त्याच्या माध्यमातून त्यांच्याच पुढच्या पिढीला योग्य दिशा, योग्य संधी कशा देता येईल ह्याच्यासाठी ते तरुण मुलांसाठी वेगवेगळे कोर्सेस असू देत, वेगवेगळे दिशादर्शक मोटिवेशनल लेक्चर असू देत किंवा पुरस्कार असू देत, हे सगळं करत असतात. तुम्ही केलेली सामाजिक कामं ही खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना आदर्श वाटतात आणि ज्यावेळेस मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून जागतिक लेवलला 1 करोड पुस्तकं जरी माझं नाव असलं तरी त्यावेळेस जमिनीवर पाय राहतात माझे. कारण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की ही जी पवार घराण्यासारखी जी कामं करणारी मंडळ आहेत हीच त्यावेळेस मला आदर्श वाटतात की अरे ह्यांचं काम एवढं मोठं आहे, त्याच्या पुढं आपलं कुठलंच काम नाही. आणि मग परत एकदा आम्ही पुढचं पाऊल सातत्याने समाजसेवेचं जपताना परत पुणे शहराला कशी दिशा देता येईल ह्याच्यासाठी काम करत असतो. असंच धार पवार घराण्याचे हे कार्यक्रम सातत्याने पुढं कंटिन्यू त्यांनी करावेत, अशाच मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो.